नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेताचे बाबा सर्वांना विचारतात, तुम्ही भेटलाय का कधी अनिमेषला? तेव्हा तेजा सांगते की नाही, कधी नाही भेटलो. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की वाटलंच होतं मला. यावरती सर्वजणी विचारतात की म्हणजे? तेव्हा श्वेताचे बाबा हसायला लागतात. तर सर्वजणी शॉक होऊन श्वेताच्या बाबांकडे पाहायला लागतात. आता श्वेताचे बाबा सांगतात की अनिमेष नावाची कोणतीच व्यक्ती अस्तित्वात नाहीच आहे मुळात. तेव्हा सर्वजणी खूप शॉक होतात आणि म्हणतात की काय? आता प्रेरणा म्हणते की असं का म्हणताय तुम्ही काका? तर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता मिठूच्या आईबाबांना मिठू आणि तिच्यामधील भांडणाचा सर्व प्रसंग सांगत असते. तर इकडे श्वेताचे बाबा सांगतात की तिला अशी सवय आहे मनात अशी पात्र तयार करायची. अनिमेष नव्हता तेव्हा तिच्या मनात एक भाऊ होता, जो कायम तिच्यासोबत असायचा, संकटात तिच्यासोबत असायचा. कुणी नसताना तो तिच्याबरोबर खेळायचा, तिच्याबरोबर जेवायचा, बोलायचा. तेव्हा प्रेरणा विचारते की अहो मग आता कुठे आहे तो तिचा भाऊ? तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की मी काय सांगतोय हे अजूनही तुम्हाला समजलेलं नाहीये. तो भाऊ माझ्या बायकोच्या पोटी नाही तर श्वेताच्या मनातून जन्मलेला होता. आता हे ऐकून सर्वजणी खूप शॉक होतात. आता वलरी म्हणते की म्हणजे श्वेताताईंना मानसिक रोग आहे? तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की हो, मानसिकच आहे हे सगळं. तिची आई गेल्यावरती ती खूप एकटी पडली. मी पण सारखा मंदिरात असायचो. नातेवाईक कधी येणार जाणार नाही, त्यामुळं ती खूप एकटी पडली. मग तिच्या मनाने तिच्या आईला परत बोलवलं. काही वर्षापूर्वी तिला असं वाटायचंय की आपली आई आपल्याबरोबर आहे, आपली काळजी घेते. ती तिच्या आईला जेवायला वाढायची. तेव्हा तेजा म्हणते की काका, हे असं या सगळ्या गोष्टींना मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की ट्रीटमेंट आजारपणावर होते पोरी, नशिबावरती नसते. तिच्या नशिबात जे लिहिलेलं आहे तेच घडतंय सध्या. तेव्हा वल्लरी म्हणते की हे सगळं खूपच धक्कादायक आहे काका. आम्हाला तर या सगळ्यातलं काहीच माहीत नव्हतं. आता श्वेताचे बाबा म्हणतात की जसं तिच्या मनाने तिच्या भावाला, आईला परत बोलवलं, तसंच या अनिमेषला तयार केलं तिने. तिच्या एकट्या पडलेल्या मनाचे खेळ आहेत हे सगळे. तर दुसरीकडे श्वेता मिठूच्या आईबाबांना काय काय झालं ते सर्व सांगत असते. तर इकडे श्वेताचे बाबा सांगतात की तो अनिमेष मुळात अस्तित्वातच नव्हता आणि त्याच्यावरून भांडण, काय अर्थ आहे सांगा ना पोरीनो? तेव्हा तेजा म्हणते की नाही पण काका, हे सगळं पचवायला खरंच खूप जड जाते. तेव्हा वल्लरी सुद्धा म्हणते की माझं तर डोकंच काम करत नाही आता. प्रेरणा म्हणते की इतकी वर्ष झाली श्वेता सोबत राहतोय आपण, पण तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं आणि आपण स्वतःला तिच्या मैत्रिणी म्हणतो. यावरती श्वेताचे बाबा म्हणतात की जाऊ दे, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जे घडायचं होतं ते घडणारच आहे. मी पण भेटायला जाणार आहे तिला. असंही इथे जास्त वेळ मी थांबू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका. खूप खडतर आहे तिचं आयुष्य. मागच्या जन्मीच्या कर्माची फळं भोगायला जन्म घेतलाय तिने. कर्माची फळं चुकली आहेत का कधी कुणाला? बाप म्हणून माझ्या परीनं प्रयत्न केलेत मी. आणि ते त्या तिघींकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा घाबरत विचारते, काय झालं काका, असं का बघतायत? तेव्हा श्वेता बाबांना म्हणते की तुमच्या तिघींच्या कपाळावरील रेष बघतोय. तुमच्या तिघींची आयुष्य खूप खडतर आहेत. पुढं परीक्षेचा काळ आहे, त्यामुळं तुम्ही स्वतःला जपा. असं म्हणून ते तिथून जायला लागतात. आणि जाता जाता मध्येच थांबतात आणि म्हणतात पण नाही जमणार तुम्हाला. तेव्हा त्या तिघी जणी खूप शौक होतात आणि श्वेताच्या बाबाकडे बघायला लागतात. आता श्वेताचे बाबा तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठूचे बाबा श्वेताला म्हणत असतात की हे बघ, स्वतःला वाचवण्यासाठी काही वाईट गोष्टी सांगू नकोस मला, सगळं काही कळतं. तेव्हा श्वेता रडत म्हणते की नाही हो, खरंच सांगते, माझ्यावरती विश्वास ठेवा ना. आता मिठूची आई विचारते की मला सांग, त्या दिवशी मिठूवरती हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतीस? तेव्हा श्वेता सांगते की तिथेच होतो, बुलबुल बागमध्ये खाली जे खादाड कॅफे आहे ना, तिथेच बसलो होतो आम्ही सगळ्याजणी. तेव्हा मिठूची आई विचारते मग माझी मिठू कुठे होती? तेव्हा श्वेता सांगते की ती घरात होती, वरती सेलिब्रेशनची तयारी करत होती. असं म्हणून ती सर्व काही घडलेला प्रकार आता या सगळ्यांना सांगते. तितक्यात तिथे इन्स्पेक्टर मीरा येतात आणि त्या टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की वा, काय भारी स्टोरी टेलर आहेस ग तू. तेव्हा श्वेता रडत म्हणायला लागते की नाही, मी काही नाही केलं हो. त्यावेळेस इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की ज्या मुलीला मारणार नव्हतीस, तिच्याच आईवडिलांना एवढ्या सहजपणे सगळं सांगतेस, त्यासाठी क्रिमिनलला सुद्धा खूप चांगलं ॲक्टर असावं लागतं, मानलं तुला. तेव्हा श्वेता रडत म्हणते की नाही हो, मी ॲक्टिंग नाही करत आहे, मी खरं सांगते तुम्हाला, मी नाही मारलं तिला. त्यावरती इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की तुम्ही मुलींना पिक्चर जास्त बघता का गं? येतो जातो तो आपली स्टोरी सांगतोय आणि पोलिसांची दिशाभूल करतोय, काय चाललंय हा? यावरती श्वेता म्हणते की अहो, मी कशाला कोणाची दिशाभूल करू, मला काय मिळणार आहे? खरंच मी मला सांगते की मी मिठूला काही केलं नाहीये. मिठू माझी मैत्रीण आहे, तिच्या बाबतीत मी असं कशाला करेल? मी आधीपासून सांगते, पण तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. आता मी तरी काय करू?
आता तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की विश्वास ठेवायचा तुझ्यासारख्या माथेफिरूवर. तुझ्यासारखी लोक आहेत ना, ती आधी गुन्हा करतात आणि मग नंतर भानावर येतात आणि म्हणतात की काहीच झालं नाहीये. अगं तुझी हिस्ट्रीच आहे सगळी तशी की तू रागाच्या भरात लोकांवरती हात उचलते. त्या दिवशी रोशन आंटीवरती पण हात उचलला 2दा. कळलं मला, सगळी माहिती काढली मी तुझी. तेव्हा श्वेता म्हणते की अहो माझं ऐकून तरी घ्या. यावरती इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की गप्प बस, आता मी सांगते काय झालं ते. असं म्हणून आता ही इन्स्पेक्टर अशी स्टोरी सांगते की श्वेता आणि मिठूचं कडाक्याचं भांडण झालं आणि श्वेताला राग अनावर झाला आणि तिने चाकू हा मिठूच्या पोटामध्ये खुपसला. असा हा सीन इन्स्पेक्टर सगळ्यांना सांगतात. आता यावरती श्वेता फार रागाने म्हणते की उगाच वाटेल ते बोलत जाऊ नका. मी तिला मारलेलं नाहीये, मी ते लॉकअपमध्ये आहे म्हणून तोंडाला येईल ती स्टोरी सांगत आहात तुम्ही. असं काहीच घडलेलं नाहीये. ती मिठूच्या आईबाबांना म्हणते की काका काकी प्लीज. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की पोलीस वाटेल ते बोलत नाही, मी पुराव्यानिशी सिद्ध करेल. यावरती श्वेता म्हणते की जा ना मग बघा काय कुठे पुरावे भेटतात का माझ्या विरोधात. मी काही केलंच नाहीये तर कसे मिळतील तुम्हाला पुरावे, मी खरंच सांगते आहे. आणि ती मिठूच्या आईबाबांना म्हणते काका काकी मिठू माझ्या लहान बहिणीसारखी आहे, मी कशाला असं तिच्यासोबत करू. अहो ती जेव्हा नवीन मुंबईमध्ये आली होती ना तेव्हा बावरली होती. तिच्या घरच्यांची तिला सारखी आठवण यायची, त्यावेळेस आम्हीच तिला आधार दिलाय ना. अहो रात्र रात्र बसून आम्ही तिची समजून घातलेली आहे, तिला खूप सांभाळून घेतलेलं आहे. मग मी असं का करू, मी खरंच असं काही केलं नाहीये. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की अगं पण मग भांडली का होतीस तू तिच्याबरोबर. यावरती श्वेता रडत सांगायला लागते की हो मला मान्य आहे ना, मी मिठूसोबत भांडले होते, मी तिचा गळा पण पकडला होता कारण की अनिमेशवरून. पुढे ती अनिमेशची सगळी काही स्टोरी आता हिच्या आईवडिलांना सांगते. पुढे ती हे सांगते की अनिमेशबद्दल जेव्हा मिठूला सगळं काही खरं कळालं त्यावेळेस तिने घरातल्यांसमोर नको त्या शब्दामध्ये माझा अपमान केला, त्यामुळं माझं आणि तिचं भांडण झालं आणि मी तिचा गळा देखील पकडला होता आणि तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. पण म्हणून काय मी तिच्यावरती हा खरा खरा हल्ला केला नाहीये, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मिठूची आई म्हणते की नाही, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. जे काही चाललंय ना ते फक्त तुझी नाटकं चालू आहेत, बाकी काही नाही. तुझ्यामुळेच माझी मिठू कोमात आहे. तेव्हा श्वेता म्हणायला लागते की नाही हो, माझ्यामुळे ती नाही गेली कोमामध्ये, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मिठूचे बाबा म्हणतात की तिचा गळा सुद्धा तूच धरला होतास ना, मग आता हे सगळं कशावरून तू केलं नाहीस, हे सगळं करून तुला काय मिळालं ग. पुढे ते इन्स्पेक्टर मॅडमला म्हणतात की इन्स्पेक्टर मॅडम श्वेताला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. असं म्हणून आता ते दोघं जण तिथून निघून जातात. तर श्वेता खूपच रडायला लागते आणि ती ओरडून गायावाया करत म्हणत असते की प्लीज अहो माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही मला वाटेल तसं बोलताय, पण मी सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे ना, माझा तरी तसा विचार करा. असं म्हणून ती खूप गायावाया करत असते. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की जे करायचं आहे ते करून बसली आहेस, आता रडून काय उपयोग. असं म्हणून त्या पण तिथून निघून जातात. आता श्वेता मात्र खूप रडत बसते. यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि प्रेरणा ह्या खूपच टेन्शनमध्ये असतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी मला ना खूप भीती वाटते ग, आता आपलं आयुष्य खूप खडतड असणार आहे का, असं का म्हटले असतील ग ते, त्यांना भविष्य वगैरे कळतं का. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, त्यांच्या बोलण्यावरून तरी तसंच वाटत होतं मला, पण जे काही आहे त्याला समोर तर जावं लागणारच आहे, तोंड देणं भागच आहे. यावरती प्रेरणा म्हणते ग ते तर आहेच ग, पण ते येऊन गेल्यापासून खूपच अस्वस्थ वाटतंय मला. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजवत म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका प्रेरणाताई, सगळं काही व्यवस्थित होईल. आता माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न उभा राहतोय की अनिमेष म्हणून कोणी व्यक्तीच नाहीये असं कसं होऊ शकतं, हे शक्यच नाही. यावरती प्रेरणा म्हणते की हे बघ ते तिचे वडील आहेत श्वेताचे, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार आणि उगाचच कशाला ते असं काही बोलतील. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, पण आपण इथे राहतो ना श्वेताताईंसोबत, ते राहत नाहीत. आपण पाहिले ना आपल्या डोळ्यांनी, त्या अनिमेषसोबत बोलायच्या भांडायच्या रुसायच्या, सगळं पाहिलंय आपण. प्रेरणा म्हणते की हो पाहिलंय ग, पण तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, अनिमेष म्हणून नक्कीच कोणीतरी आहे. तुम्हीच मला सांगा ना, एवढे दिवस अनिमेष त्यांना गिफ्ट आणि फुले पाठवत होता, त्याचं काय, ते कुठून येत होतं मग, आणि अनिमेष आहे त्याच्याशिवाय नाही ना हे सगळं. तेव्हा तेजा सुद्धा हे सर्व ऐकत असते आणि ती म्हणते की हे सगळं अनिमेषने पाठवलंच नसेल तर. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा तेजा म्हणते की म्हणजे हे सर्व सुद्धा श्वेताच्याच मनाचे खेळ असतील तर, म्हणजे तिने स्वतःला स्वतःचे सगळे गिफ्ट पाठवले असतील तर अनिमेषच्या नावाने. म्हणजे हा एक मानसिक प्रॉब्लेम असेल, लोक असं वागतात, ते स्वतःच्याच स्वतःच्याच एका जगामध्ये असतात, त्यांना अशी सवय असते. काका म्हणाले ना की अशी माणसं त्यांना स्वतःच्या काल्पनिक दुनियेत स्वतःच्याच माणसं ती तयार करतात आणि त्यांच्याशीच बोलतात, त्यांच्याशीच भांडतात, त्यांच्यावरच प्रेम करतात, सगळं काही त्यांच्याबरोबरच करतात. म्हणजे मला हे माहिती आहे, कारण की माझी एक लांबची मावशी होती, ती पण असंच वागायची. पाहुणे आली की घरात ती निघून जायची आणि घरात आतल्या खोलीत जाऊन ती स्वतःशीच एकटी एकटी बडबड करायची आणि असं दाखवायची ती काही खूप लोकांशी बोलते असं फिलिंग द्यायची, पण एकटीच बोलत असायची.
यावरती प्रेरणा आचार्याने म्हणते की काय एवढी वर्ष आपण एकत्र राहतो, आपण स्वतःच्याच प्रॉब्लेममध्ये, स्वतःच्याच आयुष्यात सगळ्याच गोष्टींमध्ये आपण एवढे मग्न होऊन गेलेलो आहे की श्वेता एकटी पडली आहे हे आपल्या कोणालाच कळालं नाही. तिच्या मनामध्ये ह्या गोष्टी सगळ्या एवढ्या चालू होत्या त्या आपल्याला कोणालाच कळालं नाही. आपण स्वतःला तिची मैत्रीण समजवतो, पण याला काय अर्थ आहे? ही कसली मैत्री आहे? तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा, आपल्याला जर आधीच कळालं नसतं तर आपण गप्प बसलो असतो का? उगाचच तू स्वतःला आता ह्या बाबतीत गिल्ट घेऊ नकोस. तर वल्लरी म्हणते की नाही, मला अजून सुद्धा वाटतं की श्वेताताई खरं बोलत आहेत, म्हणजे अनिमेष आहेत. श्वेताताई खरं बोलत आहेत यावरती माझा विश्वास आहे. त्यानंतर आता आपण असं पाहतो की लॉकअपमध्ये श्वेताचे वडील हे तिला भेटायला जातात आणि श्वेता त्यांना पाहून खूप रडायला लागते आणि त्यांना विनंती करते की मी काही केलं नाहीये, मला इथून बाहेर काढा, मी खरंच तिच्यावरती हल्ला केला नाहीये, यामध्ये मी फुकट अडकली आहे. त्यावेळी श्वेताचे बाबा म्हणतात की बाळा, तू अडकली नाहीयेस, तू या सगळ्यातून वाचलीयेस. तेव्हा श्वेता आश्चर्याने विचारते की म्हणजे वाचलीस म्हणजे? तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की तुझ्यावरचं संकट तुझ्या मैत्रिणीवरती गेलं आहे. ती काळी सावली तुझ्यावरती पडणार होती, पण ती त्या मिठूवरती पडली. जर हल्ला तुझ्यावर झाला असता ना तर तू यातून वाचलीच नसती. तेव्हा श्वेता आश्चर्याने म्हणते की काय बोलता यांना तुम्ही? अहो हे सगळं काय आहे? तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की मी खरं बोलतोय. नियतीने आपल्या मुलीबरोबर असं खरं बोलायची वेळ आणली आहे. पण आता हे संकट खूप गैर आहे. तू स्वतःला जप, चारी बाजूने संकट येणार आहे. तेव्हा श्वेता रडत म्हणते की मला इथून सोडवा ना अण्णा, मी खरंच हल्ला केला नाहीये, माझी निर्दोष सुटका करा ना प्लीज, काहीतरी करा. यावरती श्वेताचे बाबा म्हणतात की श्वेता, तू माझी मुलगी आहेस म्हणून मी प्रयत्न करतो, पण माझ्या प्रयत्नांना किती यश येईल हे आधीच ठरलेलं आहे. मी फक्त एकच सांगेन तुला, तू सावध राहा. असं म्हणून ते श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिथून निघून जातात. आता श्वेता खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती खूप रडू लागते आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.